आमची समस्या ही की आम्हाला ना आमच्या वडरवाडीमध्ये गोडेमाळ वडरवाडी आणि आम्हाला पाणी भेटत नाही। 12 दिवस आमच्या नळांना पाणी राहत नाही आणि पाणी आलं ते बी फक्त जे मोटरी जातात तिकडे जाता एक तास नळांना पाणी येते। सामोडे चौफुलीवर महिलांनी केले पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन। ग्रामपंचायतीने दिलेल्या भक्कम आश्वासनानंतर आंदोलन मागे। आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी। ऐन उन्हाळ्यात सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत त्याची दखल घेत नसल्यामुळे संतप्त महिलांनी अखेर विविध भांडे हातात घेऊन सामोडे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे पिंपळनेर सटाणा, पिंपळनेर साक्री, पिंपळनेर नवापूर या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आम्हाला नियमित पाणी मिळायला पाहिजे, आमच्या हक्काचे पाणी कधी मिळणार असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। पाणी मिळत नसल्याने पाण्यामुळे या परिसरात अनेक समस्या उद्भवतात, अनेकदा वादाचे प्रसंगही घडतात। त्यामुळे नियमितपणे पाणी मिळावे अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। पाण्यासाठी महिलांनी वारंवार तक्रार करूनही पाण्याचे नियोजन होत नसल्यामुळे अखेर परिसरातील सर्व महिलांनी एकत्रित येत शुक्रवार दिनांक 23 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सामोडे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले। तर शुक्रवारी दुपारून टँकरने पाणी पुरवठा केला जाईल, त्यानंतर शनिवारपासून सुरळीतपणे नियमित पाणी पुरवठा केला जाईल असे भक्कम आश्वासन सामोडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी दीपक भारूड यांनी दिले आहे। दरम्यान पाण्याबाबत भक्कम आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आपले रास्ता रोको आंदोलन मागे घेतले। त्यानंतर पोलिसांनी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली। आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पिंपळनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे आमची। कारण आमच्या घरात लग्न आहे, कार्य आहे, आमचे पाहुणे मंडळी येतील ते आम्हाला नावं ठेवतात, आम्हाला चांगलं वाटत नाही। सर्व आम्हाला म्हणतात तुमचं सर्व राहून आणि तुमच्या इथं पाणी नाही। पाण्याशिवाय आमची खूप फजित आहे, खूप बेइज्जती पण होऊन राहिली। आमच्या पोरांचे लग्न कार्य, मुलींचे लग्न कसं काय काढायचं, सर्वात मोठी समस्या आमची। आणि आमच्या ग्रामपंचायत वाल्यांना सांगायला जाव ते म्हणता म्हणे विहिरीत पाणी नाही, 12 दिवस आमच्या इथं पाणी तुमच्या इथं येणार नाही म्हणे असं सांगतात। आणि पाणी बिगर कसं काय आम्ही हे करायचं, आम्हाला खूप आणि ते दूषित पाणी 12 दिवसाचं पाणी दूषित होऊन जाते। पोरं पिताय त्यांना डायरिया, मलेरिया, डेंगू सर्व आजार होऊन राहिले। आमचे कसं बी करून आमच्या पाण्याची समस्या आम्हाला आमचं हे करा, निदान 1 दिवस आडे तरी आम्हाला पाणी भेटायला पाहिजे।